या 2018 मध्ये संविधान ज्यावेळी जाळण्यात आला, अख्ख्या देशभरामध्ये ऑन अँड ऍव्हरेज फक्त 1 ते 1.5 लाख लोक रस्त्यावर होती. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीला. महाराष्ट्रात काही पडसाद आम्हाला दिसली नाही. कारण त्यापूर्वीच आमची चळवळ नष्ट करून टाकली होती. भीमा कोरेगावच्या त्या आंदोलनामध्ये 35,000 आमच्या युवकांवर खोटे गुन्हे टाकण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रातून एकही आंदोलन उभं राहिलं नाही. आई वडील मुलं काय म्हणतात, जाऊ दे बाबा आता नको. कुठे गुन्हे झाले? कल्याणमध्ये एक मुलगी एमपीएससी ची तयारी करत होती. एमपीएससी ची तयारी करणाऱ्या मुलीवर खोटे गुन्हे टाकण्यात आले. एमपीएससी ची तयारी लिस्ट बघून बघून त्यांनी मुलांच्यावर एफआयआर नोंदवले आणि जे होतकरू मुलं आहेत, जे उद्याचे IAS आहेत, IPS